अपराजिता स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या फुलांपैकी एक सुंदर असे फूल. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की इंद्रदेवाची जी बाग होती त्या बागेमध्ये खूप सुंदर फुले होती आणि त्याच फुलांपैकी एक हे जे अपराजिताचे फूल आहे तर ते पृथ्वीवर आणलं गेलं होतं. तर हे जे अपराजिताचे फूल आहे ते दुर्गेला पण अतिशय प्रिय असतं, कारण दुर्गेचं दुसरं नाव अपराजिताच आहे. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतींना यांना पण हे फूल वाहिलं जातं. तर मी म्हटलं आज त्याचा चहा वगैरे बनवून ना तुमच्यासोबत शेअर करूया. तर सकाळी सकाळी खूप सारी फुलं मी तोडून घेतली होती, त्यानंतर ती देवाला वाहिली आणि सुकल्यानंतर मग म्हटलं आपण त्याचा चहा बनवूया, कारण एकदमच ताजी फुलं तोडून लगेच त्याचा चहा बनवायला मला तर बरं नव्हतं वाटत. त्यानंतर पहा आता मी सर्व फुलं घेतली, स्वच्छ धुवून काढली, ग्लासभर पाणी टाकलं, त्यामध्ये हे फुलं टाकायची आणि छान अशी उकळून घ्यायची. जसं जसे फुलं उकळतात तसं तसं त्याचा रंग ना पाण्यामध्ये उतरू लागतो आणि एकदम डार्क ब्ल्यू कलरचा चहा बनून तयार होतो. त्यानंतर हे गाळून घ्यायचं आणि अर्ध लिंबू पिळायचं, तर झाला आपला अपराजिताचा चहा बनवून तयार. आता ग्लासला तुम्ही थोडंसं इग्नोर करा, कारण दुसरा काय प्लेन काचेचा ग्लास माझ्याकडे नव्हता आणि जो होता तो काय ह्या चहासाठी यूज करायचा नव्हता, पण म्हटलं त्याचा रंग कसा येतो हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून हा ग्लास मी यूज केला. देवांना तर हे फुलं आवडते, त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी पण त्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की स्मरणशक्ती वाढते, तणाव आणि चिंता कमी करते, चांगली झोप येण्यास मदत होते, त्याचबरोबर केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी पण त्याची खूप मदत होते, वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो. तर चला तुम्ही कधी हा चहा ट्राय केला नसेल नक्की ट्राय करा आणि कसं झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.